नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गणपती स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहोत। तुम्ही नवीन असाल तरी अगदी सहजपणे हे मोदक बनवू शकता। उकड परफेक्ट कशी बनवायची, कळीदार मोदक कसा बनवायचा, नारळ न खवता उकडीचे मोदक एकदम झटपट कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका पॅन मध्ये मी अर्धी वाटी दूध टाकलं। आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया। जेवढं दूध तेवढंच पाण्याचं प्रमाण ठेवायचं। आता आपण यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं। यामुळे आपले मोदक मऊ लुसलुशीत होतात। आता यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेते। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपली उकड परफेक्ट होण्यासाठी आपण हे उकड अशीच 5-10 मिनिटं झाकून साईडला ठेवूया, म्हणजे हे वाफेवरती छान शिजलं जाईल। आता आपण सारण बनवायला घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी खसखस घालून घेऊया। खसखस आपल्याला 2-3 मिनिटं चांगली परतून घ्यायची, जास्त पण नाही, थोडीच परतून घ्यायची। तर अशा प्रकारे 2-3 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतली। आता यामध्ये मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला नारळ घातला आहे। नारळ न खवता देखील आपण उकडीचे मोदक बनवू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमधून नारळ बारीक करू शकता। आता हे आपल्याला 2-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। नारळातला ओलापणा घालवायचा। अशा प्रकारे 2-3 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतलं। आता यामध्ये मी पाऊण वाटी गूळ टाकून घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या। गूळ वितळेपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गूळ चांगला वितळायला लागला आहे। अजून 2 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। तर पाहू शकता एकदम छान गूळ वितळला आहे। आता यामध्ये मी थोडीशी विलायची पूड आणि जायफळ पूड टाकते। सगळ्यात शेवटी टाकायची, त्यामुळे याचा स्मेल छान राहतो। आता आपलं सारण तयार आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली ही बनवलेली उकड एका मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेते। एकदम छान झाली आहे। कढईला देखील बिलकुल जास्त चिकटली नाहीये। सहजपणे ही एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेतली। आता आपण मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊयात। तुम्ही जेवढं मॅश कराल तेवढंच आपली उकड परफेक्ट व्हायला मदत होते। यामुळे आपलं पीठ एकजीव होते। तर अशा प्रकारे मी 4-5 मिनिटं चांगलं मॅश करून घेतलं। तर यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा हे मळून घेऊया। पुन्हा 5-6 मिनिटं हाताच्या साहाय्याने मी मळून घेते। जेवढं मळून घेणार तेवढंच आपलं पीठ एकजीव होणार आणि मोदक बिलकुल तुटणार नाही। तर पाहू शकता लोण्यासारखा मस्तपैकी मोठा गोळा मी बनवून घेतला आहे। एकदम मऊ तयार आहे। आता यातला मी छोटासा पोर्शन काढून घेते। हाताला थोडंसं तेल लावून छोटासा उंडा बनवला। आता आपण याची गोल वाटी बनवून घेऊया। मध्ये 2 अंगठे आणि बाजूनी 4-4 बोटे अशा प्रकारे मी दोन्ही हाताने व्यवस्थित गोल वाटी बनवून घेतली। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी बनवू शकता। जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही ही लाटून सुद्धा घेऊ शकता। आता आपण याच्या पाऱ्या पाडून घेऊया। मध्ये 1 बोट आणि साईडने 2 बोटं असे करत मी एक पारी पाडून घेते। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पारी पाडून घ्या। तर पहा एकदम सहज ही पारी पडत आहे। आपलं पीठ खूप छान झालं आहे। तर अशा प्रकारे मी सगळ्या पाऱ्या पाडून घेतल्या। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया। जास्त पण सारण भरायचं नाही, नाहीतर आपला मोदक तुटू शकतो। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सारण भरून घ्या। आता आपण याचं तोंड बंद करून घेऊया। एका साईडला गोल गोल फिरवत या मोदकाचं तोंड मी बंद करून घेते। तर अशा प्रकारे 2-3 मिनिटं याला लागतात। एकदम गोल फिरवत एकदम हळूवारपणे आपण हे बंद करून घेऊया, नाहीतर आपल्या कळ्या सगळ्या मोडून जातील। एका साईडला फिरवत मी याचं तोंड बंद करून घेते। तर पाहू शकता एकदम झटपट बनतात आणि एकदम परफेक्ट होतात। तुम्ही अशा प्रकारे हे पांढरे शुभ्र कळीदार मोदक नक्की बनवून पहा। तर पाहू शकता वरती असं टोक करायचं आणि वरती थोडं जास्त पीठ आलेलं मी काढून घेते आणि मस्तपैकी छोटंसं टोक बनवून घेते। पहा एकदम परफेक्ट झाला आहे। कसल्या भारी कळ्या आल्या आहेत। तुम्ही अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदा करून पहा, एकदम परफेक्ट होणार। तुम्ही जरी नवीन असाल तरी एकदम परफेक्ट बनवणार। तर मी सगळे मोदक असे बनवून घेतले। आता आपण हे उकडायला ठेवूया। त्यासाठी मी गॅसवर पॅनमध्ये गरम पाणी करून घेतलं। आता यामध्ये मी वाफवण्यासाठी ठेवते। याला मी खाली तेल लावून घेतलं। आता यामध्ये मी एक एक करून सगळे मोदक ठेवून घेते आणि एक 10-15 मिनिटं आपण लो फ्लेमवरती याला वाफवून घेऊयात।
तुम्ही इथे केळीचं पानसुद्धा वापरू शकता किंवा सुती कापडावरती सुद्धा मोदक ठेवून वाफवू शकता. तर 10-15 मिनटानंतर बघू शकता एकदम छान मोदक आपले वाफून तयार आहेत. एकदम कमी गॅसवरती वाफवायचे आहेत. तर पहा एकदम परफेक्ट आपले कळीदार मोदक तयार आहेत. तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी मोदक बनवून पहा. तुम्ही हे मोदक बनवले तर प्रत्येक वेळी गणपती बाप्पाला तुम्ही अशाच प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य दाखवाल याची मी तुम्हाला खात्री देते. तर अशा प्रकारे झटपट बनणारे कळीदार पांढरे शुभ्र आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत. तुम्ही पण हे नक्की बनवून पहा आणि यावर्षी गणपती बाप्पाला याच मोदकाचा नैवेद्य दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी बनवून कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन खमंग आणि चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत घरगुती खा आणि निरोगी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार.